हे गाईज गुड मॉर्निंग. तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असणार. तर आज आपण चाललो आहे महाडला. तर 20 मार्च आहे आज आणि बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला 1927 रोजी. तर आपण तिथं चाललो आहे. तर फॅमिलीसुद्धा आलेली आहे. बसमध्ये दाखवू, बस दाखवू, कॅमेरामॅन बस दाखवू आपले. तर फॅमिलीसुद्धा आलेली आहे. तर आपण थोड्या वेळातच निघणार आहे. तर मित्रांनो अजून कोण कोण येतं काय माहीत नाही. तर बसमध्ये सर्व मेंबर आल्यानंतर आपण लगेच निघणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या बाबासाहेबांनी जिथं सत्याग्रह केला 14 तारखेचा तो सर्व 14 तारीख दिसणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला पुढे भेटू आता. नाही याला प्राधान्य द्यायला पाहिजे ना जास्ती. थोडं सगळं जमलेले आता निघाले आमची गाडी. आमचा अर्धा ट्रॅव्हल झालेला आहे आणि मध्ये आम्हाला स्टॉल वगैरे आहेत. येतं असं स्टॉल वगैरे आपल्या भीमसेना आहेत ते आपल्या त्यावेळी बांधलेले आहेत. ते आपल्याला सेवा केल्या त्यावेळी जे भीम अनुयायी आहे ते जाण्यासाठी इथून लागतील तर त्यांना स्टॉल वगैरे आहे, पाणी वगैरे आणि आपला नाश्ता वगैरे असं आहे. पोहे वगैरे केलेले आहेत. तर चला आता घेतो आणि खातो. सो मित्रांनो 5 घंट्याचा ट्रॅव्हल झाल्यानंतर आम्ही पोचलो आहे आता जस्ट महाडमध्ये. आणि भरपूर पब्लिक आले असं वाटतं मला, कारण का भरपूर बस वगैरे बघितले आम्ही रस्त्यातून येता. आणि इथं पण आमच्या जस्ट लेफ्ट साईडला पण पार्किंग आहे वाटतं आणि भरपूर बस आहेत. बघूया आता किती माणसं आल्यात किती नाही, पब्लिक किती येते, भरपूर बघायला मिळणार तुम्हाला. तर आता जाऊया आपण. चालले आता. चालत किती लांब आहे ते मला पण माहीत नाही. तर आपली जे फॅमिली वगैरे होती त्या अगोदरच निघून गेल्याच पुढे. तर आपण तिथे गेल्यानंतर भेटू डायरेक्ट. आता आपला रोहित भाई तुम्ही बघितलंच असणार आपल्या व्हिडिओमध्ये. तर जाऊया पुढे भेटू. तसं मित्रांनो आपण आता पोचलो आहे. बघा किती पब्लिक आहे तिथे. आता जस्ट आतून आतमध्ये जाणार आहे. त्याच्या अगोदर बघू पहिले जे आपले मेंबर आलेत ते बरोबर आलेत का नाही, कारण का सर्व एक पाठीमागे पुढे झाले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा थांबायला लागणार म्हणजे कोण आलं आहे का कोण नाही ते बघण्यासाठी.
मित्रांनो सर्व जेवण वगैरे झालं आमचं आणि आता एक 10-15 मिनिटांनी आम्ही निघू, कारण का भरपूर गरमी, बसमध्येच जेवलो तर भरपूर गरमी लागत होती. थोडा बाहेर पडलो, थोडा हवा लागली, थंडी पाणी पाहिजेली बॉटल, तर पाणी बिणी वगैरे घेतलं आहे आता सोबत आणि चाललो आहे आता बसमध्ये आणि थोड्या वेळातच निघणार आहे. बघूया आता पोचल्यानंतर भेटू काय रे. तर चला मित्रांनो. तर सो मित्रांनो आता आपण बसमधून निघलोच होतो घरी जाण्यासाठी आणि तर लेफ्ट साईडला ब्रिजच्या नंतर लेफ्ट साईडला माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता बौद्ध लेणी आहे प्राचीन काळातील. तर आपण तिथं चाललो आहे आणि बघू शकता भीम अनुयायी किती आहेत तिकडे वरती चालले, ते सफेद सफेद कलरचं दिसतं सर्व भीम अनुयायी आहे तिकडे बघा तुम्ही. तर आपण सुद्धा जाणार आहे तिकडे, तर जाऊया आणि बघूया.